नमस्कार. लक्षवेधीच्या या भागामध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत. मी प्रसाद काथे. अखिल महाराष्ट्राचं आराध्य दैवत असलेल्या पंढरपूरच्या विठ्ठलाचं कधी एकदा दर्शन घेतो असं आषाढ सुरू झाल्यावर प्रत्येक विठ्ठल भक्ताला वाटायला लागतं. महाराष्ट्रातले विठ्ठल भक्त मिळेल त्या पद्धतीनं पायीवारीमध्ये सहभागी होतात. विठ्ठलाच्या नावाचा जयघोष करतात. माऊली माऊली म्हणत परस्परांना भेटतात आणि एकदा पंढरपूरला पोहोचले की युगे 28 कटीवर हात ठेवून उभे असलेल्या विठ्ठलाच्या पायावर डोकं ठेवतात आणि आपल्या जीवनाची इतिकर्तव्यता झाली असं समजतात. कोरोनाचा काळ याला आडवा आलाय. गेल्या वर्षी पायीवारी झालेली नाही. यंदाच्या वर्षीही पायीवारी होणार नाहीये. राज्य सरकारच्याकडून 2 वर्ष सलग स्पष्ट भूमिका घेतली गेली आहे. ज्या पद्धतीनं गेल्या वर्षी राज्य परिवहन महामंडळाच्या गाड्यांमधून पालख्या पोहोचल्या त्याच पद्धतीनं यंदाही पालख्या एसटीतून पंढरपूरला जाणार आहेत. पण यावेळेला वारकरी मात्र काही संपूर्ण प्रक्रियेत मनानं सहभागी व्हायला तयार नाहीत. त्यांना पायीवारी करत मिळेल त्या पद्धतीनं जमेल तसं पंढरपूरला जायचंय, विठ्ठलाला डोळे भरून पाहायचंय आणि विठ्ठलाच्या पायावर डोकं ठेवून आपल्या आजवरच्या विठ्ठलाच्या उपासनेला भक्तीला त्याच्या चरणी अर्पण करायचंय. विठ्ठलाच्या साठी आत्तापर्यंत त्यांनी खूप वाट पाहिली. विठ्ठलाच्या दर्शनासाठी 1 वर्षापासून जास्त वेळ ते तिष्ठत आहेत आणि म्हणूनच अनेक वारकऱ्यांचा बांध या वेळेला मात्र राखला जाईलच असं नाही. राज्य सरकार मात्र कोरोनाचं कारण देत आहे, आरोग्यविषयक काळजी सांगत आहे. वारकरी या वेळेला ते काही फारसं ऐकून घ्यायच्या परिस्थितीत नाहीत. या दरम्यान वारकऱ्यांमध्ये सुद्धा चर्चा झडतायत. विश्वस्त मंडळी ही सरकारची भूमिका घ्यायला सांगतायत. मानकरी आणि वारकरी मात्र सरकारची भूमिका ऐकायला तयार नाही. आणि याच निमित्तानं आपण चर्चा आजची करणार आहोत. पायीवारीत राजकारण आलंय का? या चर्चेत आपल्याबरोबर सहभागी होणाऱ्या मान्यवरांचा मी आपल्याला पटकन परिचय करून देतो. आपल्यासोबत राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रतिनिधी प्रवक्ता या नात्यानं विकास लवांडे आहेत. आपल्यासोबत पायीवारीचे समर्थक सचिन पवार आहेत. दोघंही मान्यवरांचं आपण या चर्चेमध्ये स्वागत करूयात दोघांचं. आणि मला पहिला प्रश्न आत्ताच्या घडीला सचिन पवार यांना आहे. सचिनजी, ज्या पद्धतीनं मानाच्या पालख्यांचे विश्वस्त सरकारच्या भूमिकेचा अवलंब करा अशी विनंती वारकऱ्यांना करतायत, पण वारकरी काही ऐकायच्या स्थितीत दिसत नाहीत. नक्की काय घडतंय? नमस्कार. रामकृष्ण हरी. रामकृष्ण. सगळ्यात महत्वाची गोष्ट, संत ज्ञानेश्वर महाराज संस्थानचे विश्वस्त कालच वेगवेगळ्या समाज माध्यमांमध्ये बोलले, वेगवेगळ्या माध्यमांमध्ये बोलले आणि त्यांनी सुद्धा सांगितलं की वारकऱ्यांची जी भूमिका आहे त्या भूमिकेच्या सोबतच आम्ही आहोत. म्हणजे आमची भूमिका निराळी पायीवारीची आणि वारकऱ्यांची भूमिका निराळी असा मुद्दा नाही. खरं तर आपण पण त्यांची अडचण समजून घेतली पाहिजे. शासनानं नियुक्त केलेल्या समितीच्या सदस्य म्हणून ही विश्वस्त मंडळी आणि संस्थान आहे. वारकरी असणारा, वारकरी संप्रदायाच्या संदर्भानं आदर असणारा, सहानुभूती असणारा कोणताही माणूस हा पायीवारीला विरोध करण्याची शक्यता नाही. त्याच्यामुळे संस्थान आणि वारकरी यांच्यामध्ये काही मतभेद आहेत असं जर वातावरण असेल तर मला आपल्याला नम्रपणानं माझ्या आकलनानुसार असं सांगायचंय की तशी काही परिस्थिती नाहीये आत्ताच्या घडीला. सचिनजी, एका गोष्टीचा मग आणखीन खुलासा करा की वारकरी घरात बसायला तयार राहणार आहेत का? घरात बसूनच विठ्ठलाचं दर्शन टीव्हीवर घ्यायला तयार असणार आहेत का यंदाही? वारकरी घरात बसायला तयार आहेत, मात्र सगळे वारकरी घरात बसायला तयार नाही. आमचं म्हणणं असं आहे की आम्ही 20 लाख लोक, 30 लाख लोक पंढरपूरला जमतो. आमचं म्हणणं असं आहे की संपूर्ण राज्यातून आम्हाला 300 लोकांना परवानगी द्या. 300चा आकडा सरकारला का मान्य होत नाहीये त्याच्यावर एकदा पटकन विकास लवांडे यांना बोलतं करूया. विकासजी, काय झालंय? फक्त 300 जणांना जायला परवानगी द्या अशी विनंती केली, ती मान्य होत नाहीये असा आक्षेप आहे.
रामकृष्ण हरी. रामकृष्ण हरी. वारकरी संप्रदायाच्या तत्वज्ञानानुसार सर्व सजीव सृष्टीला आपल्याला जगा आणि जगू द्या हा त्यातला खरा मंत्र आहे आणि तो मंत्र आपण विसरून चालणार नाही. भारतीय जनता पार्टीने प्रत्येक क्षेत्रामध्ये उभी फळी पाडण्याचा विडाच उचललेला आहे. गेल्या 70 वर्षात जे कधी झालं नाही ती प्रत्येक गोष्ट गेल्या 5-6 वर्षात दिसून येते. वारकरी संप्रदाय हे काही राजकीय क्षेत्र नाही. वारकरी संप्रदायामध्ये कुठल्याही राजकीय पक्षाने आतापर्यंत वारकरी आघाडी म्हणून कुठल्याही पक्षाची विंग नाहीये. मात्र भारतीय जनता पार्टीने कोणते स्वयंघोषित आचार्य आहेत मला माहित नाही ते कधी वारकरी झाले ते, जे RSS चे कट्टर समर्थक आहेत ते आचार्य भोसले यांनी वारकरी आघाडी स्थापन केली आणि वारकऱ्यांच्या मध्ये कुठंतरी आपले एक विषारी विचार पेरून वारकरी तत्वज्ञानाला छेद देण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी सुरू आहे. राज्य सरकारने जो निर्णय आता घेतलेला आहे तो निर्णय सर्वांशी चर्चा वेगवेगळ्या पातळीवर करून घेतलेला आहे. प्रशासनाच्या पातळीवर चर्चा झालेली आहे. माननीय उपमुख्यमंत्री अजितदादा यांच्या समक्ष उपस्थितीमध्ये चर्चा झालेली आहे. राज्यातले प्रमुख 10 जे विश्वस्त देवस्थान ट्रस्ट आहेत, मानाच्या पालख्या ज्यांना आपण म्हणतो, त्यांच्याशी चर्चा झालेली आहेत आणि हा सांगोपांग चर्चा होऊन निर्णय झालेला आहे. आपल्याला प्रत्येकाला याच्यामध्ये शासनाने घेतलेला निर्णय हा वारकऱ्यांच्या हिताचा आहे. विकासजी, आपल्याला काय सुचवायचं आहे की वारकरी हे भाजपनी सांगितलंय ते बोलतायत असं आपल्याला सुचवायचंय का? आपलं नक्की म्हणणं काय? आपल्या सोबत असलेले सचिन पवार हे कोणत्याही पक्षाशी संबंधित नाहीयेत, तरी तुम्ही इतका मोठा आरोप वारकऱ्यांवर का लावताय? मुळामध्ये हे जग जाहीर आहे. गेले 8-10 दिवसामध्ये ते आचार्य भोसले जे आहेत, ते आचार्य आहेत का नाही मला माहित नाही, परंतु त्यांना सगळेजण म्हणतात आचार्य भोसले. कशाचे आचार्य आहेत मला माहित नाही, परंतु त्यांचे जे काही विषारी भाषणं, विषारी भाषा जी काय गेल्या 8-10 दिवसामध्ये मी ऐकतोय, पाहतोय टीव्हीवर, त्याच्यावरून मला लक्षात आलेलं आहे. आणि हे दरवेळेस त्यांचा विषय असतो. मागच्या वारीच्या वेळेसही त्यांनी अशाच पद्धतीने भूमिका घेऊन एक सामान्य वारकऱ्यांच्या मनामध्ये संभ्रम निर्माण केलेला आहे. खरं तर कुंभमेळ्याचे दुष्परिणाम आपण या देशाने भोगलेले आहेत. हजारो नव्हे लाखो त्याच्यामध्ये लोकांना कोरोनाची बाधा झालेली आहे. अजूनही आपण जर अशा दुष्परिणामांना सामोरं जाण्याचं भाषा करत असू तर हा विचार वारकरी संप्रदायाला, वारकरी आपण आता याच्यावर सचिन पवार यांची प्रतिक्रिया घेणार आहोत. सचिन पवार, तुम्ही दुसऱ्याच्या बोळ्यानं दूध पिताय का की तुम्ही मनातलं बोलताय? आता या खरं तर वारकरी संप्रदाय हा महाराष्ट्रातला कोणत्याही राजकीय पक्षापेक्षा मोठा संप्रदाय आहे. आमच्या मागे म्हणजे तुम्ही पहा ना, वारकरी उपासक सगळे आहेत, सगळ्या जाती धर्म पक्षाचे राजकारणाचे सगळी लोक आहेत. कुणाच्या बोळ्यानं दूध प्यावं एवढे वारकरी असमंजस नाही. आम्ही शासनाशी चर्चा करतोय. खरं तर विकासजींनी जे आचार्य तुषार भोसलेंच्या संबंधानं प्रश्न उपस्थित केले त्या प्रश्नांचं उत्तर भारतीय जनता पार्टीने त्या लोकांनी द्यावं. त्याची जबाबदारी देणं हे वारकऱ्यांचं काम नाहीये. त्या प्रश्नांची उत्तरं देणं हे वारकऱ्यांचं काम नाहीये. अगदी. सचिन पवार, आपण असं म्हणता आहात की आत्ताच्या स्थितीमध्ये वारकरी इतर कोणाच्या बोळ्यानं दूध पित नाही हे तुम्ही सांगू इच्छिता? इतर कोणाच्या आदेशानं वारकरी बोलतायत की नाही याचं उत्तर भारतीय जनता पार्टी देईल. त्यासाठी भारतीय जनता पार्टीचे मुख्य प्रवक्ता केशव उपाध्ये थोड्याच वेळात आपल्यासोबत जोडले जात आहेत. पण मग दरम्यान सचिन पवार, आपण एका गोष्टीचा खुलासा करा की कुंभमेळ्याच्या दरम्यान घडलेल्या सगळ्या घटना डोळ्यासमोर ठेवून पायीवारीचा आग्रह सोडावा असा आग्रह किंवा असा मुद्दा जर राष्ट्रवादी काँग्रेसच्या प्रवक्त्याकडून मांडला जात असेल तर त्यावर तुमचं तर्कसंगत उत्तर काय? सचिन पवार. मला व्यक्तिगतरित्या विकास लवांडे सरांच्या संबंधानं खूप आदर आहे, कारण मी त्यांच्या वेगवेगळ्या वेळच्या भूमिका पाहत असतो. जगद्गुरु श्रीमंत श्री तुकाराम महाराजांची पायी पालखी ज्या रस्त्यावरून जाते त्या गावचे ते रहिवासी आहे. त्यांनी वारीची कुंभमेळ्याशी जी तुलना केली असेल किंवा इतर कुणीही अशा पद्धतीनं वारीची कुंभमेळ्याशी किंवा त्या मजहर प्रकरणाशी जर तुलना करत असेल तर वारीचा जो सांस्कृतिक ठेवा आपल्याला मिळालेला आहे, वारीचं जे तत्वज्ञान आपल्याला मिळालेलं आहे त्याच्याविषयीची आपली समज जी आहे किंवा तो विषय आपण अधिक चांगल्या पद्धतीनं समजून घेतला पाहिजे असं मला वाटतं. अच्छा. कुंभमेळ्यामध्ये लाखो साधू आले होते.
त्यांनी शासनानं त्यांना अगोदर सांगितलं होतं की नाही तिथल्या ते मला माहिती नाही. जी मात्र त्यांच्या इतके वारकरी आक्रमक नाही. आम्ही संविधानिक पद्धतीनं चर्चा, विनंती, अर्ज, संवाद साधणं, बोलणं पण अशाच सचिन पद्धतीनं पवार आमचे याच्यासाठी सगळे वेळ वारकरी किती उरलाय मंडळी जातात. आणि तुम्ही किती दिवस वाट पाहणार आहात? एकदा केशव उपाध्यायांचं कनेक्शन जोडलं जाईपर्यंत थांबणं भाग आहे, अन्यथा भाजपची प्रतिक्रिया येईलच. अच्छा, केशव उपाध्याय जोडले गेलेले आहेत. केशवराव, इथे एक मुद्दा उपस्थित असा झाला की वारकऱ्यांच्या मनामध्ये द्विधा उत्पन्न करण्याचं काम भाजप करतंय. पायी वारीची यंदाही गरज नाही असं राष्ट्रवादीचे प्रवक्ते आपल्या सोबत असलेले विकास लवांडे म्हणतात. खरं काय खोटं काय? भाजप वारकऱ्यांच्या मनामध्ये द्विधा उत्पन्न करतंय का? असं प्रसाद काथे मी मगाशी आमचे मित्र लवांडे यांचं मी ऐकत होतो आणि मला अत्यंत दुःख झालं. जे केशवराव, म्हणजे फक्त आपण थोडं मागे सरकून बसा म्हणजे नीट दिसाल आपण. हा, म्हणजे महाराष्ट्राची संस्कृती, महाराष्ट्राचा इतिहास, महाराष्ट्राची परंपरा ही वारकरी हा अत्यंत समृद्ध अशी परंपरा आहे महाराष्ट्राची. ज्या परंपरेने प्रबोधन केलं, ज्या परंपरेने महाराष्ट्रात एक वैभव दिलं संस्कृती, अशी ही परंपरा आहे. पण महाराष्ट्रातलं काँग्रेस, राष्ट्रवादी आणि शिवसेनेचं सरकार या वारकरी परंपरेवरती आघात करणारं, वारकरी परंपरा संपवायला निघालेलं सरकार आहे. हे स्पष्टपणे आता दिसून येत आहे. मुळामध्ये त्यांना हिंदूंचा का एवढा आक्षेप येतो? म्हणजे आमचे लवांडे खरं असं म्हणजे कुंभमेळ्यामध्ये सगळं पसरला. मला सांगा, महाराष्ट्रात कुंभमेळा कधी घडला? महाराष्ट्रामध्ये देशात, जगामध्ये 10व्या क्रमांकावर महाराष्ट्र आहे. देशामध्ये सर्वाधिक मृत्यू महाराष्ट्रात कोरोनामुळे झाले. ही सगळी वस्तुस्थिती असताना महाराष्ट्रामधलं सरकार पूर्णपणे अपयशी ठरलं असताना मात्र काय कारण काय सांगायची? कुंभमेळ्यामध्ये झालं. यांना हिंदूचे, मग ती वारी असो अथवा कुंभमेळा असो, या राष्ट्रवादीला वारकऱ्यांविरुद्ध, हिंदूंविरुद्ध सातत्याने बोलावंसं का वाटतं? ते वारकऱ्यांच्या विरोधामध्ये, हिंदूंच्या विरोधामध्ये का आहेत? हा खरं तर प्रश्न आहे. आणि म्हणून गेल्या वर्षी सुद्धा, पण या वर्षी वारकऱ्यांनी काय शिस्तीत मागितलं होतं की आम्हाला बबल पद्धतीने आम्ही वागू, आणि ज्यांचे 2 डोस झालेत अशा लोकांना आम्ही घेऊ, आम्ही सिनियर सिटीजनना घेणार नाही, आम्ही अतिशय मर्यादित स्वरूपामध्ये जाऊ. कुठल्या आम्ही ज्या गावातनं वारी जाते त्या गावकऱ्यांना सुद्धा मध्ये आम्ही भेटायला, आम्ही त्यांना दर्शनाला हे करू देणार नाही. इतके सगळे नियम पाळायची तयारी या लोकांनी दाखवली होती, वारकऱ्यांनी संयमाने दाखवली होती. पण त्यांना सुद्धा, त्यांच्यावर सुद्धा आक्षेप, त्यांच्यावर सुद्धा ते परवानगी मानायची नाही. कारण मुळातच हे सरकार राष्ट्रवादी, हे मुळात वारकरी विरोधी आहे. हे सरकार. केशवराव, त्याचं उत्तर घेऊयात. केशवराव, वेळेची मर्यादा आहे. केशवराव त्याचं उत्तर देतील. विकास लवांडे आहेत आपल्यासोबत. विकासजी बोला, प्रश्न ऐकायला आलाय आपल्याला? विकास लवांडे, काही तांत्रिक कारणांमुळे कदाचित त्यांचा आपला संपर्क तुटलेला दिसतोय. आत्ताच्या घडीला केशव उपाध्याय आपल्यासोबत जोडले गेले आहेत, सचिन पवार सुद्धा आपल्यासोबत जोडले गेलेत. मी पुढचा प्रश्न केशव उपाध्याय यांच्याकडे घेऊन जातोय. केशव उपाध्याय, आपण राजकीय दृष्ट्या ही भूमिका मांडता आहात की वारकरी विरोधी हे सरकार आहे, राज्यातलं सरकार वारकरी विरोधी असणं सचिन पवार या सरकारला परवडणार आहे का? सचिन पवार उत्तर देतील. मुळात कसं आहे सर, की दोन्ही पक्षांच्या ज्या भूमिका आपल्याला दिसत आहेत, तर महाराष्ट्राच्या सांस्कृतिक काय म्हणूयात, कल्चरल पॉलिटिक्स मधलं, सांस्कृतिक राजकारणामधलं वारीचं जे स्थान आहे, त्या स्थानाच्या संबंधानं यांचं जसं आकलन आहे त्या पद्धतीने ही 2 लोक बोलतायत. म्हणजे 2 लोक म्हणजे व्यक्ती नाही, ठीक आहे. 2 पक्ष बोलताना आपल्याला दिसत आहेत. पुरोगामी असणारी जी सगळी मंडळी आहेत, पुरोगामी म्हणवणारी जी पक्ष आहेत, त्या पक्षांना धर्म नावाचा मुद्दा, पंथ नावाचा मुद्दा कशा पद्धतीने हाताळायचा याची समज दुर्दैवानं आहे की नाही असा प्रश्न पडण्याचा काळ आहे. सचिन पवार, जर आत्ताच्या घडीला सरकारनं, आत्ताच्या घडीला पुरोगामी सरकारनं काय करणं अपेक्षित होतं आपल्याला? सचिन पवार, पटकन मुद्द्यावर या, आज वेळेची मर्यादा बऱ्यापैकी जास्त आहे. सर, सर्वात महत्वाची गोष्ट, सरकारनं ऐकत असताना विरोधी पक्षाच्या राजकीय लोकांचं किंवा इतर कमेंट करणाऱ्या लोकांचं ऐकण्यापेक्षा वारकऱ्यांचं ऐकायला हवं होतं. वारकऱ्यांचं म्हणणं काय होतं की तुम्ही सर्व नियम तुम्ही सगळे नियम सांगा, संख्या तुम्ही सांगा, आम्ही तुम्हाला प्रतिसाद द्यायला तयार आहोत, फक्त आम्हाला आमची पायी वारीची परंपरा मूळ स्वरूपासह करू द्या. संख्या तुम्ही म्हणाल तेवढी, नियम तुम्ही म्हणाल ते, तुम्ही म्हणाले रात्री प्रवास करायचं, रात्री प्रवास करू, तुम्ही म्हणाले की वयोगट विशिष्ट असावा, आमची तयारी, पहिला डोस घेऊन या, आमची तयारी, वारकऱ्यांची सगळी तयारी. अक्षरशः तुम्ही जर म्हणाल, सरकार म्हणाल की PPE किट घालून वारी करा, तरी वारकऱ्यांची तयारी आहे.
ठीक आहे, मग एवढ्या सगळ्या सूचना आणि इतके सगळे बदल वारकरी स्वीकारायला तयार आहेत, सरकारला अडचणी काय हाही मुद्दा होताच. विकास लवांडे आता आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत. विकास लवांडे, आता आवाज आपल्यापर्यंत नीट येतोय का? मगाशी प्रश्न घेऊन मी आपल्यापर्यंत आलो होतो. येतोय. जी, केशव उपाध्यायांनी उत्तर दिलं मगाशी की हे सरकार वारकरी विरोधी आहे. दुसऱ्या बाजूला वारकरी म्हणतात इतर कोणाच्या बोलण्याकडे लक्ष देण्याच्या ऐवजी किमान वारकऱ्यांच्या मागण्या तरी ऐकून घ्या. भारतीय जनता पार्टीचे तर्कतीर्थ केशवराव उपाध्ये यांचं राजकीय दुःख मी समजू शकतो. त्यांची अस्वस्थता गेले 1.25 वर्ष झाले आम्ही पाहतोय. फडणवीस साहेब असतील, चंद्रकांत पाटील असतील आणि त्यांचे आता भातखळकर केशवराव उपाध्ये हे रोज दुःख व्यक्त करताना आम्हाला रोज दिसत आहेत. त्यामुळे त्यांच्या बोलण्याला मी फार महत्व देत नाहीये. त्यांचं काम ते करतायत, कारण त्यांना महाविकास आघाडी हेच मोठं दुःख आहे. त्यामुळे ते आरोप सातत्याने करत राहतात. जसा काही हिंदूंचा ठेका यांनी घेतलेला आहे आणि यांच्या ज्ञानात मला भर घालायची. वारकरी संप्रदायाचा आणि हिंदू धर्माचा काही संबंध नाही, हे नीट लक्षात घ्या. अरे वा, वारकरी संप्रदायाचं तत्वज्ञान, अरे वा, हिंदू धर्माचं तत्वज्ञान हे स्वतंत्र आहे. वारकऱ्यांचा आणि हिंदू वारकरी धर्माचा काहीही संप्रदायाच्या संबंध नाही. तत्वज्ञानामध्ये सर्व जाती धर्माचे लोक सामील होतात. तिथं कुठल्याही धर्माचा उल्लेख केला जात नाही. उदाहरण आता लवांडे देत आहे. केशवराव उपाध्ये, तुम्हाला सांगतो, हिंदू धर्म तुमचा वेगळा आहे, तुमचा वैदिक धर्म वेगळा आहे आणि तुमचं हिंदुत्व वेगळं आहे. तुम्हाला हिंदुत्वाचं राजकीयरण करायचं आहे. हिंदू धर्म ही आचरण करण्याची गोष्ट आहे. सर्वसामान्य लोकांचा हिंदू धर्म असतो जे स्वतःच्या वैयक्तिक पातळीवर आचरण करतात. हिंदू धर्माचं कोणी धर्म संघटन करत नाही. ज्यांना राजकारणाला विषय नाही ते धर्माच्या नावाने राजकारण करतात. संविधानाच्या मुद्द्यावर तुम्हाला बोलता येणार नाही. केशवराव उपाध्ये, मी तुम्ही बोलत असताना मध्ये बोललो नव्हतो. केशवराव उपाध्ये, तुम्हाला मध्ये बोलायला संधी कुणी दिली? तुम्ही बोलत असताना तुम्ही बोलताय का? तुम्ही बोलत असताना मी बोलत नव्हतो. धर्माचं संघटन करता, धर्माचा राजकारणासाठी उपयोग करता आणि तुम्हाला मंदिराच्या वर्गणीत सुद्धा पैसे खाता. तुम्हाला थोडी सुद्धा जनाची नाही मनाची लाज वाटत नाही. लोकांना कोरोनाच्या संकटात एक मिनिट, मुद्दा भरकटू देणार नाहीये मी. मला थांबा, दोघांनी थांबा. मला एक प्रश्न विचारायचा आहे. मग आता मला थेट वारकऱ्यांचे प्रतिनिधी इथे बसलेत, त्यांना विचारू द्या. विकास लवांडे ऐका जरा. विकास लवांडे जरा ऐका. सचिन पवार, हिंदू धर्मापेक्षा वारकऱ्यांचं तत्वज्ञान, वारकऱ्यांची विचार पद्धती, वारकऱ्यांचा आचार विचार वेगळा आहे, हा राष्ट्रवादीचा विचार पटतोय का तुम्हाला? हिंदू धर्माशी तुमचा काही संबंध नाही असं सांगण्याचा यातला प्रयत्न असू शकतो का? सचिन पवार. सर, मला प्रश्न आपला व्यवस्थित ऐकू आला नाही. जी, पण तुम्हाला थोड्या वेळापूर्वी विकास लवांडे काय बोलले ते ऐकायला आलंय का? हो हो हो, हा, मग त्याच्यावर बोला. ते मगाशी म्हणाले की हिंदू धर्माचा आणि वारकऱ्यांचा काही संबंध नाही, हे बरोबर आहे? मी आपल्याला थोडं सविस्तर थोडं उत्तर देईल. वेळेची मर्यादा आहे पण. हो 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 हो, की हिंदू धर्मामध्ये काय, हा अगदी माझ्यापर्यंत प्रश्न पोहोचलाय, म्हणणं पोहोचलंय. माझं म्हणणं असं आहे की हिंदू धर्मामध्ये काही लोक नरबळीपासून तर पशुबळी करणारे आहेत. हिंदूंमधलं सुद्धा सगळ्यात विकसित असं जर तत्वज्ञानाचं रूप जर काय असेल तर ते वारकरी आहे. आणि त्याच्या पुढचा मुद्दा असा आहे की फक्त वारकरी संप्रदाय हा हिंदूंचा आहे असं समजायचं काम नाही. मुस्लिमांचा आहे, बौद्धांचा आहे, ख्रिश्चन लोकांचा आहे. सर्व जाती धर्मपंथाचे लोक, लिंगाचे लोक याच्यामध्ये सहभागी होऊ शकतात. म्हणजे महाराष्ट्राच्या आधुनिकीकरणाची, प्रागतिक विचाराची सुरुवातच ही ज्ञानेश्वर महाराज आणि वारकरी संप्रदायापासून झालेली आहे. म्हणजे अशा पद्धतीनं कृपा करून कुणीही म्हणजे वारकरी संप्रदाय फक्त हिंदूंचा आहे असंही कृपा करून कुणी म्हणू नका. आणि दुसऱ्या बाजूला त्याची वेगळी पण मांडणी करून तो निरेश्वरवादी आहे, नास्तिक आहे असंही काही म्हणू नका. तर मधली आता हा मुद्दा चर्चेला घेण्याची गरज नाही, पण याच निमित्तानं एक आणखीन विषय समोर आला, तोही लक्षात घ्यायला हवा. आणि सचिन पवार, आपण त्याच्यावर पटकन बोलायला हवं. ते म्हणजे मी देतो, विकासजी संधी देतो आपल्याला. एकच मिनिट थांबा, एक पुढचा मुद्दा चर्चेत घ्यायचा आहे. त्याच मुद्द्यांभोवती फार वेळ फिरत राहणं परवडणार नाही आपल्याला, वेळेची मर्यादा आहे म्हणून सांगतो. सचिन पवार, आपण कृपया या गोष्टीवरही बोलतं व्हा. ज्या वेळेला वारीच्या संदर्भातले विषय होते त्यावेळेला वारीच्या बाजूनं आणि वारीच्या विरोधात बोलणाऱ्या राजकीय नेत्यांचं नाही ट्रोल केलं गेलं. अजित पवार असतील किंवा देवेंद्र फडणवीस असतील, हा विषय आणि असा द्वेष का यावा? खरं तर कुणाचाही, म्हणजे कदाचित मी एखाद्याच्या विचाराशी सहमत जरी नसलो तरी सुद्धा व्यक्ती म्हणून मी त्याचा आदर केला पाहिजे आणि त्याच्याशी व्यवस्थित वागलं पाहिजे, ही साधू संतांची शिकवण आहे. आणि वारकऱ्यांना वारकऱ्यांचे प्रश्न वारकऱ्यांच्या पद्धतीनं मांडू द्या.
कृपा करून तुमचं राजकारण इथं करू नका, असं सर्व पक्षांना सांगण्याची वेळ आलेली आहे. पण मग आता म्हणजे पुढच्या म्हणजे अनुषंगाने एक प्रश्न विचारतो, वारीच्या साठी लोक घरातून बाहेर पडायला लागली आहेत का आणि मानाच्या पालख्या एसटीत बसायला तयार झाल्या आहेत का? मुळात एक गोष्ट आहे की वारकरी घराच्या बाहेर पडू लागलेले आहेत. परवा दिवशीपासून काही लोक, मेहुणला जी पालखी होती मुक्ताबाई आई साहेबांची, तर काही लोक निघालेले आहेत. आपल्याला जर हे व्यवस्थितरित्या थांबवायचं असेल तर मला आपल्याला विनंती करायची आहे की शासनानं नियंत्रित पद्धतीनं वारकऱ्यांना पायी चालण्याची परवानगी दिली पाहिजे. अन्यथा वेगवेगळ्या गावावरून निष्ठावंत वारकरी पंढरपूरच्या दिशेनं चालायला निघतील. आपण हा मुद्दा थोडा समजून घ्या. जी, विकासजींना त्या निमित्तानं बोलतं करूयात. विकासजी, राजकारण बाजूला ठेवा, आता जे होऊ घातलंय त्यावर बोलते व्हा. तुम्ही मगाशी कुंभाची तुलना करायला निघाला होतात वारीशी, तशी करू नका अशी विनंती आपल्याला इथे पायी वारी समर्थकांनीच केली. पण दुसरा महत्वाचा धोका त्यात त्यांनी सांगितला, वारकरी घरातून बाहेर पडायला लागलेले आहेत आणि अनियंत्रित पद्धतीनं ते पंढरपूरकडे पोहोचतायत. यावर आपली प्रतिक्रिया. विकासजी लवांडे. केशवरावांना सांगा मध्ये बोलू नका. नाही, ते गप्प बसलेत. केशव उपाध्ये गप्प बसले. हा, मुद्दा असा आहे, मी तुलना कशाची केलेली नाही, गर्दीची तुलना केलेली, गर्दीची. जी, ठीक आहे, हे लक्षात घ्या. ठीक आहे. आता वारकरी बाहेर पडू लागलेत, यावर या, कृपया या मुद्द्यावर या पटकन. मुद्दा असा आहे की वारकरी संप्रदायाचे तत्वज्ञान किंवा वारकरी संप्रदायाचा जो विचार आहे हा सर्वसमावेशक विचार आहे आणि इथे सुद्धा आता बहुतांश वारकऱ्यांनी समंजसपणाने भूमिका घेतलेली आहे. सर्वांना या संसर्ग आजाराचं महत्व पटलेलं आहे. ज्याच्या घरात कोणीतरी गेलेलं आहे, ज्याचं नात्यातलं कोणीतरी कोरोनामध्ये गेलेलं आहे, त्यांना निश्चितपणाने कोरोनाचं दुःख माहीत आहे. ज्यांच्या घरात कोणी गेलेलं नाही, ज्याला काही त्याच्याशी बाधा पोचलेली नाही, ते लोक काहीतरी बोलत असतात. वारकरी संप्रदायामध्ये धर्मांध लोकांनी घुसखोरी गेल्या काही वर्षांमध्ये केलेली सचिन आहे. पवार आपल्या सोबत प्रातिनिधिक रूपात आहेत. सचिन पवार यांनी सांगितलं की मुक्ताबाई साहेबांच्या पालखीच्या निमित्तानं वारकरी घराबाहेर पडलाय. मुळातच ते 300 वारकरी बोलले होते मगाशी. 300 नाही, माझ्या माहितीप्रमाणे 10 ज्या मानाच्या पालख्या आहेत त्याच्या अनुषंगाने 300 पेक्षाही जास्त वारकरी त्याच्यामध्ये नकळत कसे सामील होतील कळणार पण नाही आपल्याला. 500 पेक्षा सचिन जास्त पवार, आकडा याच्यावर पुढे जाईल उत्तर द्या. कदाचित. हे मान्य आहे का आणि हे पुरेसं आहे का? वेळेची मर्यादा, आपल्याला पटापट उत्तर द्यायची आहे. सर तुम्ही 2 लोक, शासनाला वारकऱ्यांची विनंती अशी आहे की संख्या तुम्ही ठरवा, मात्र 2 लोक का असेना पायी वारीची परवानगी द्या, एवढा मुद्दा आहे. संख्या तुम्ही ठरवा, शासनाला विनंती आहे, संख्या तुम्ही ठरवा, नियम तुम्ही ठरवा, निर्बंध तुम्ही ठरवा. उत्तर द्या. या संदर्भात सचिनजी, पुणे विभागीय आयुक्त सौरभ राव यांच्याशी कालच अजितदादांनी सांगितलेलं की त्या संदर्भात वारकऱ्यांशी डिस्कशन करायला हरकत नाही. वारकऱ्यांची जशी इच्छा असेल त्या पद्धतीने काल उपमुख्यमंत्र्यांनी तसंच सूचना केलेल्या आहेत आणि सौरभ राव जे विभागीय आयुक्त आहेत त्यांच्याशी डिस्कशन करायला सांगितलेलं आहे. विकासजी आपल्या नेतृत्वापर्यंत हे पोहोचवा की सरकार जरी महाविकास आघाडीचं असलं, सरकार जरी पुण्याचे डिव्हिजनल कमिशनर आहेत त्यांच्याशी चर्चा करण्यासंदर्भात विकासजी, वारकऱ्यांना बोलू द्या. विकासजी, वारकऱ्यांना बोलू द्या, ऐका एकदा त्यांचं. विकासजी, मला आपल्या वतीनं एक विनंती अशी करायची आहे की सरकार जरी महाविकास आघाडीचं असलं तरी वारकऱ्यांचं म्हणणं असं आहे की हा अजितदादांचा निर्णय आहे. वारकऱ्यांमध्ये अजितदादांच्या संबंधानं नाराजी आहे, आपल्या पक्षाच्या संदर्भानं नाराजी आहे. माझी आपल्याला विनंती आहे की तुमच्या घराहून पालखी जाते त्याची जाण आपण ठेवा आणि आमची जी मागणी आहे ती तुम्ही तुमच्या नेतृत्वापर्यंत पोहोचवा. विकासजी. विकास लवांडे उत्तर देतील. विकासजी, आपल्यासाठी 30 सेकंद आहेत. नाही, मुळामध्ये हा सरकारचा निर्णय असतो, हा काय पक्षाचा निर्णय नसतो. त्यामुळे पक्षाचा निर्णय नसतो हा. पक्षाच्या बद्दल बोलणारे हे धर्मांध कुणीतरी जे घुसखोरी केलेले भारतीय जनता पार्टीचे लोक आहेत, जे तुम्ही सचिन पवार यांच्याविषयी असं कसं काय बोलू शकता की सचिन पवार हे धर्मांध आणि घुसखोरी केलेले आहेत? सचिन पवार यांची भूमिका आहे, ते सांगतायत तुम्हाला. याच्यात आता भाजप कुठनं आला? प्रसादजी, मला बोलू देणार का नाही? तुम्ही मला हस्तक्षेप का करता दरवेळेस? अहो, तुम्ही सचिन पवार यांच्याविषयी कशाला राजकीय विधान करताय? नाही, मी राजकीय नाही. मला जे बोलायचंय हा सरकारचा निर्णय का पक्षाचा निर्णय सांगा बरं तुम्ही अँकर म्हणून. हा निर्णय, आता मी उत्तर देतो. तुम्ही मला विचारलं ना. याच अजित पवार यांनी, एकच मिनिट विकासजी ऐका. विकासजी, अजित पवार यांचं सुरुवातीचं विधान काय होतं? विकासजी, सुरुवातीला अजित पवार म्हणाले होते मुख्यमंत्री निर्णय घेतील. अगदी उत्तर देतोय. आता माझं ऐका. आपण म्हणालात ना अँकर म्हणून मला उत्तर द्यायला लागेल, तर मी उत्तर देतो. अजित पवार म्हणाले होते की निर्णय मुख्यमंत्री घेतील.
मुख्यमंत्र्यांनी निर्णय घेतला नाही, निर्णय अजितदादांनाच घ्यावा लागला. सरकारने निर्णय घेतलेला आहे तो. बर. आणि सरकारने प्रशासनाशी आणि सगळ्या जे काही विश्वस्त संस्था आहेत त्या सगळ्यांची डिस्कशन 2 मीटिंग झालेल्या आहेत. आणि याच्या उपर सुद्धा कालच उपमुख्यमंत्री अजितदादांनी सौरभराव यांना सूचना केलेल्या आहेत की वारकऱ्यांच्या प्रतिनिधीशी पुन्हा एकदा चर्चा करावी. विभागीय आयुक्ताच्या संदर्भातला 2 दिवसामध्ये दुसरा आणखी नवीन निर्णय जाहीर करतील. वारकऱ्यांशी चर्चा करून ठीक. प्रतिनिधीशी चर्चा करतील. सर्व वारकऱ्यांशी डिस्कशन करणार नाहीत. बर, कुठल्या राजकीय पक्षाचा संबंध नाही तिथे. ठीक आहे, वेळेची मर्यादा आहे. आपण आपली भूमिका मांडलीत. केशव उपाध्ये पटकन विचारतो, इतका प्रशासनिक घोळ का व्हावा? घोळच नाहीये, कसलाही घोळ नाहीये. ठीक आहे, केशव उपाध्यांना बोलू द्यात. आपण त्यांना प्रश्न विचारलाय. केशवराव, आवाज येतोय का आपल्याला? आता तुमचा आवाज येतो प्रसाद कासे मला? जी, थोड्या वेळापूर्वी निर्णय प्रक्रियेच्या बद्दलची झालेली चर्चा आपल्यापर्यंत पोहोचली असेल. पायीवारी होऊ द्यायची की नाही, आधी नाही होऊ द्यायची, नंतर परत एकदा चर्चा करायची, इतक्या पातळीवरचा प्रशासनिक घोळ का असावा? विकास लवांडे म्हणतात कुठलाही घोळ नाहीये. केशवराव, वेळेची मर्यादा आहे, शेवटची 30 सेकंद आहेत. मी वेळेची मर्यादा म्हणून एवढंच सांगतो मी, आणि पुन्हा एकदा सांगतो की या सरकारला वारीबद्दल, म्हणजे मी तुम्हाला उदाहरण देऊन सांगतो. गेल्या 1.5 वर्षामध्ये पंढरपुरामधली सगळी विकासाची कामं या सरकारने थांबवली आहेत. ज्या देवेंद्र फडणवीस हा मुद्दा आहे का आता? हा चर्चेचा मुद्दा आहे का? विकास निधी, हा चर्चेचा मुद्दा आहे का? विकास निधी गेल्या 1.5 वर्षात प्रसादजी, चर्चेचा मुद्दा आहे का? मी त्याच्यासाठी हात वर केलाय, कदाचित तुम्हाला दिसणार नाही, हा नसेल, मी चर्चेचा मुद्दा आहे का? आत्ताची करतोय. नाही, तुम्ही पार्सलिटी करता का? केशवराव, नाही, अजिबात नाही. माझा हात वर झाला होता. मी बोलता क्षणी त्या हात वर केला होता. आता केशवराव, 1 मिनिट, मुद्द्यावर या. वारीच्या संदर्भातला 30 सेकंदातलं उत्तर द्या. प्रशासनिक घोळ तुम्हाला दिसतोय की नाही? वारीवर संदर्भातच बोलतोय, कारण हा घोळ घालण्याचं कारणच मानसिकता आहे. प्रसाद काते, वारीच्या बद्दल असणारी यांची धर्मांध मानसिकता अडथळे आणण्याची, मनात आहे, त्याच्यामुळे हा घोळ सगळा होतोय. तुमच्या घुसखोरांची घोळ आहेत. तर यातला कुठलाही धर्मांध विचाराची घुसखोरी केलेल्या लोकांचे घोळ आहेत. काम करून घेतलं सरकार. धर्मांध विचाराची तुमची वारकरी आघाडी कशी काय असू शकते? मुंबईमध्ये राजकीय पक्षाची वारकरी आघाडी कशी असू शकते? ते कसं छान वारकरी आघाडी राजकीय पक्षाची कशी काय असू शकते? भारतीय जनता पार्टीने वारकरी आता आघाडी विकास कशी काय लवांडे, काढली? आपण मध्ये बोलून विषय आणि वेळ वाढवत आहात. केशव उपाध्ये, आपली भूमिका पोहोचली, आणि त्याचबरोबर विकास लवांडे, आपली भूमिका पोहोचली. जाता जाता एक शेवटचा प्रश्न पटकन सचिन पवार यांना. सचिन पवार, आपल्याविषयी बरेचसे राजकीय आरोप झाले या चर्चेत, जे व्हायला नको होते त्याला क्षणासाठी बाजूला ठेवा आणि आषाढीला विठ्ठलाचं दर्शन घेण्यासाठी मर्यादित लोकांना जायला परवानगी देण्याची भूमिका आपण कायम ठेवणार आहात का? याचं उत्तर 30 सेकंदात द्या. वारकऱ्यांमध्ये ती भूमिका कायम आहे. आपण आजवर पाहिलं तर वारकऱ्यांमध्ये ती भूमिका पायीवारीची कायम आहे. माझी आपल्या माध्यमातून शासनालाही विनंती आहे की वारकऱ्यांच्या मागणीचा सकारात्मक विचार करा. त्याच्याकडे राजकारणाचा मुद्दा म्हणून पाहू नका. ठीक आहे. विकासजी जसं म्हणालेत, ठीक आहे. आणि कृपा करून माझी विनंती आहे की वारकऱ्यांना कुठल्याही बाजूला ओढू नका. धर्मांधही त्यांना म्हणू नका, आणि दुसऱ्या बाजूला पक्षीय कुठल्याही बाजूला कृपा करून ओढू नका. म्हणलं सचिन पवार, माझा शब्द नीट ऐका. हो, धर्मांध सर, विचाराची लोक नक्की. त्याच्यात घुसखोरी केलेली आहे, हे मी पुराव्यानिशी दाखवेल. ठीक आहे, आपण त्याच्यासाठी नक्की, परत नक्की. एकदा वेगळी चर्चा करू. आत्ताच्या घडीला या चर्चेला वेळेची मर्यादा आहे. आपण सर्व मान्यवर या चर्चेत सहभागी झालात त्याबद्दल आपले हार्दिक आभार. सर्व प्रेक्षकांना जय महाराष्ट्र.